नमस्कार मंडळी. तर तुम्हाला आजच्या थंबनेल वरून लक्षात आलंच असेल की आज आपण पाहणार आहोत गौरीसाठी लागणारे मुखवटे, बॉडीचे प्रकार आणि गौरीला सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे दागिने, मंगळसूत्र आणि इतर साहित्य. तर मंडळी, मी आज ठाण्यामधील शृंगार वस्तू भांडार या दुकानामध्ये आलेली आहे. हे दुकान जांभळी नाक्याला आहे. तर तुम्ही जेव्हा स्टेशनवरून जांभळी नाक्याला याल तर तिथून सरळ गणपती मंदिरापासून पुढे पेढ्या मारुती मंदिराकडून एक रस्ता जातो. तिथूनच पुढच्या गल्लीमध्ये कडवा गल्ली ह्या गल्लीला म्हणतात, तिथेच हे छोटंसं दुकान आहे. नमस्कार मंडळी. तर मी आहे ठाण्यामध्ये शृंगार वस्तू भांडार मध्ये आणि माझ्यासोबत आहेत स्वप्नील दादा. तर आज आपण इथे पाहणार आहोत की गौरीचे मुखवटे, त्याचसोबत त्यासाठी लागणारं वेगवेगळं साहित्य, म्हणजेच त्याच्यासाठी असलेले वेगवेगळे साचे सुद्धा आपण यांच्याकडे पाहणार आहोत, बॉडीज पाहणार आहोत. तसंच आपण यांच्याकडे मुखवट्याशिवाय देवीला सजवण्यासाठी लागणारे आपण शृंगार सुद्धा पाहणार आहोत, म्हणजे मंगळसूत्र पाहणार आहोत, वेगवेगळे दागिने पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूयात. शृंगार वस्तू भांडारमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव स्वप्नील. तर दादा, तुमच्याकडे जे मुखवटे आहेत त्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहे, तुम्ही मला दाखवाल का? मुखवट्यांमध्ये आपल्याकडे साईज आहेत. 7 इंचापासून आपल्याकडे साईज स्टार्ट होते आहे. साधारण 7 इंच, 8 इंच, 9 इंचापर्यंत आपल्याकडे मुखवटे आहेत. प्राइस रेंज जी आहे ती 250 रुपयापासून चालू होते, ती 3,500 पर्यंत आहे. जशी क्वालिटी आहे, त्याचं जसं काम आहे, पेंटिंग आहे, डोळ्याचं काम आहे, त्याप्रमाणे त्याची प्राइस व्हेरी होते. ओके, म्हणजे जसं त्याचं साईज असेल आणि त्याचं मटेरियलवरती जेवढं काम केलेलं असेल, जसं की एखाद्या मूर्तीवरती त्याला दागिने जर जास्त असतील तर त्याची प्राइस जास्त असू शकते. दागिनेपेक्षा डोळ्याचं काम. आता तुम्ही हा एखादा चेहरा बघा, हा चेहरा तुम्ही बघितला तर ह्याला ते डोळे वगैरे जसे बघाल ते एकदम बोलके आहेत, ह्याला खळी आहे आणि एकदम म्हणजे आपल्या हे तुम्ही बघू शकता. हा फायबर मध्ये आहे की पीओपी मध्ये आहे, पण त्याचं काम स्पेशल आहे. फायबर मध्ये पण आपल्याकडे 5 ते 6 मॉडेल अवेलेबल आहेत. ओके, आणि साईज सुद्धा अवेलेबल आहे. हा बघा, हे जे पोर्शन, हा जो पार्ट आहे हा पूर्ण फायबर मध्ये आहे. 1 2 3 हे पूर्ण फायबर आहे. त्याच्यासाठी पीओपीचे आहेत. तर आपण, आणि ह्या ज्या मोठी महालक्ष्मी आहेत, जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर कसं आपण? ह्याच्यामध्ये आपल्याकडे 4 साईज अवेलेबल आहेत. 4 ते 5 साईज माझ्याकडे अवेलेबल आहेत. 2.5 फूट आहे, 2.25 फूट आहे, 3 फूट आहे, 3.5 फूट आहे, 4 फूट आहे. तर ज्यांची जशी रिक्वायरमेंट असते की बाबा मला हाईट कमी हवी, जागेच्या हिशोबाने किंवा त्याच्या हिशोबाने, त्याच्याप्रमाणे ते साईज आपण सगळे अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि ही 2 बाळं सुद्धा आहेत. हो, त्या बाळांमध्ये सुद्धा आपल्याकडे 2 प्रकार अवेलेबल आहेत. एक पीओपीचा आहे आणि फायबर मध्ये पण सेम आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि अजून तिसरा एक ऑप्शन आहे कापडी, स्टँडवर ठेवून ती कापडी. तर ते सुद्धा आपण म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल आहे सगळ्यासाठी, बाळांसाठी पण आणि महालक्ष्मी आईसाठी पण. आणि दादा एक विचारायचं होतं, जर पूर्ण आपल्याला जर सेट घ्यायचा आहे 2 जोडीचा, तर कसं आहे प्राइस? त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे एक ब्लाऊज वाला ऑप्शन आहे आणि पेंटिंग वाला ऑप्शन आहे. तर त्याच्याप्रमाणे त्याची प्राइस व्हेरी होते. तर हा जो बाळाचा साचा आहे तो किती इंचाचा आहे दादा? 20 इंचाचा साचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 ते 3 क्वालिटी अवेलेबल आहे. ती एक क्वालिटी आहे, ही एक आहे. दोन्ही फायबर मटेरियल आहेत. आणि याच्यामध्ये दोन्ही फायबरचे. त्याच्यामध्ये डिफरन्स हा आहे की याचे हात जे आहेत ते निघतात आणि ह्याची डिटॅचेबल आहे. आपण जर ठेवायचं असेल बॉक्स मध्ये वगैरे काढून ठेवू शकतो आपलं काम झाल्यावर. असं आपण हे करू शकतो. आणि हे डिटॅच नाही. तर हे 2 प्रकार ह्यांच्याकडे आहेत. इव्हन स्किनच्या कलर मध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये वेगळेपणा आहेत. तर तुम्हाला ज्या उंचीचा जो साचा हवा असेल तो तुम्ही इथून घेऊ शकता दादांकडून.
तर आता आपण कापडाची बॉडी पाहणार आहोत. जर कोणाला बैठी जर महालक्ष्मी ठेवायची असेल आणि कापडाची बॉडी जर हवी असेल तर ती सुद्धा इथे वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध आहे. तर ही सर्वात मोठी आहे मला वाटतं. हो, ही एकदम फुल साईज बॉडी आहे आपल्याकडे आणि वरद हस्त असलेली आहे. आशीर्वाद हात आहे. याच्यामध्ये साईज आपल्याकडे 3 ते 4 साईज अवेलेबल आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा जो प्रकार आहे सरळ हाताचा आहे. काही जणांमध्ये पद्धत अशी की सरळ हाताची body. म्हणजे लक्ष्मी दोन्ही हातांनी आपल्याला भरभरून देत आहे असा आपल्याला आभास व्हावा अशा प्रकारची ही कापडी बॉडी आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 3 साईज अवेलेबल आहेत. लहान, मध्यम आणि मोठी साईज 3 साईज आहेत. आणि ही अजून एक लहान साईज आहे मला वाटतं. हो, आशीर्वादाच्या पॅटर्न मध्ये ही लहान साईज आहे. तर अशा तिन्ही प्रकारच्या बॉडीज इथे गौराईसाठी दादांकडे उपलब्ध आहेत. एक तर आपण कापडामध्ये बघितली, फायबर मध्ये बघितली आणि पीओपी मध्ये. तुम्हाला ज्या मटेरियल मध्ये हवं असेल ते इथे येऊन तुम्ही घेऊ शकता. इथे सगळ्या व्हरायटी उपलब्ध आहेत. तिच्या डेकोरेशनसाठी समोर वस्तू ठेवण्यासाठी आपल्याकडे विविध ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये बघा, कृष्णाची सजवलेली मूर्ती आहे. वासुदेव आहे आपल्याकडे. वासुदेवाच्या मूर्तीमध्ये 2 साईज आहे, लहान साईज आहे, मोठा साईज आहे. त्याच्यानंतर असे कपडे घातलेले हे बलुतेदार आहेत. नाही, भजनी मंडळ आहे. अच्छा, हे भजनी मंडळ आणि बाजूला मला वाटतं आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 12 प्रकार उपलब्ध आहे. 12 बलुतेदार मध्ये. त्याच्यामध्ये भाजीवाला आहे, केस कापणारा आहे, परत कुंभार आहे, सोनार आहे. आपल्याकडे भरपूर प्रकार, याच्यामध्ये 12 प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे पहिल्या ज्या रो मध्ये आहे ते भजनी मंडळ आहे आणि मागे आहे ते 12 बलुतेदार आहेत. तर तुम्हाला जर असं गणपतीसाठी डेकोरेशन करायचं असेल तर थीम वाईज तुम्ही इथून ह्या सुद्धा मूर्ती घेऊ शकता. आणि हे 2 आहे ते वासुदेव आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा 2 मला वाटतं साईज आहेत. त्यानंतर अशी तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे त्याच्या आजूबाजूला ठेवण्यासाठी हे गोंधळीचा सेट आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 6 वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळी आहेत आणि तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे याच्यामध्ये. ओके, म्हणजे जर आपल्याला नवरात्री मध्ये सुद्धा हे वापरता येईल आणि गणपतीसाठी जर अशी देवी आईची जर आपल्याला सजावट करायची असेल तरी सुद्धा हे आपण वापरू शकतो. तर हे काय मटेरियल आहे दादा? हे फायबर मध्ये की पीओपी मध्ये? हे पीओपी मध्ये आहे. आणि अंदाजे हा सेट कसा जाईल? अंदाजे हा सेट पूर्ण सेट आहे. 6 मूर्ती आणि प्लस देवीची मूर्ती, असं 2000 रुपयाचा सेट आहे. ओके, 2 छोट्याशा तुम्ही मूर्त्या बघू शकता, या आहेत रिद्धी सिद्धीच्या. तर ह्या सुद्धा गणपती बाप्पाच्या डेकोरेशन मध्ये तुम्ही वापरू शकता. खूपच सुंदर अशा या मूर्त्या आहेत, लाकडी मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता. काय रेखीव डोळे आहेत, अलंकार दागिन्यांनी सजवलेल्या अशा सुंदर अशा या मूर्त्या आहेत. तर ही महालक्ष्मीमध्ये एवढे सगळे जे व्हरायटी आहे दादा, तर ह्याची स्टार्टिंग रेंज किती पासून असेल? स्टार्टिंग रेंज आपल्याकडे आहे 250 रुपीज पासून चालू आहे. त्याच्यानंतर ते लास्ट 3500 पर्यंत आपल्याकडे सिंगल चेहरा आहे उपलब्ध. ओके, आणि जसं त्याच्यावरती काम केलेलं असेल तशी प्राइस मध्ये रेंज मध्ये फरक होत जाईल. आणि बाळांमध्ये सुद्धा तुमच्याकडे वेगवेगळे साईज आहेत. कोयटे लावलेले सुद्धा इथे उपलब्ध आहेत. तर ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की त्याच्यावरती सुद्धा किती छान काम केलेलं आहे. आणि हे सजवलेले जे मुखवटे आहेत त्याच्यामध्ये आपण पीओपी आणि तुमच्याकडे फायबर मध्ये दोन्ही मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत ना व्हरायटी? फायबर मध्ये 7 ते 8 व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे अमरावती पॅटर्न मध्ये सुद्धा इथे मुखवटे उपलब्ध आहेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आहेत. आणि जर तुम्हाला ह्या मूर्ती जर सजवायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा इथे तुम्ही बघू शकता की कानामध्ये आणि नाकामध्ये इथे थोडेसे छोटीशी छिद्र सुद्धा दिलेली आहेत, जेणेकरून तुम्ही देवी आईला कानातले घालू शकता, नथ घालून सजवू शकता. आणि त्यासाठी सुद्धा लागणारे सर्व प्रकारचे दागिने, शृंगार हा तुम्हाला ह्या एकाच दुकानामध्ये सर्व गोष्टी मिळून जातील. तर इथे सजवलेले सुद्धा मुखवटे आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता इथे मांग टीका लावलेली, बिंदी घातलेली, गळ्यात घातलेली अशा सुद्धा मूर्ती आहेत. म्हणजे जर तुम्हाला वेगळं असे काही दागिने घालायची गरज नाही. हा एक मुखवटा तुम्ही बघू शकता की किती सुंदर प्रकारे सजवलेला आहे, किती आकर्षक असा देवीचा चेहरा आहे. आणि वेगवेगळ्या साईज मध्ये दादांकडे ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. जर तुमची जशी गरज असेल तसं तुम्ही येऊन घेऊ शकता.
तर इथे तुम्ही बघू शकता की त्यांनी डेमोसाठी इथे मूर्ती सजवूनच ठेवलेली आहे. म्हणजे साचा तर लावलेला आहे आणि वरती मुखवटा आणि दागिने घालून इथे मूर्ती उभी केलेली आहे. तर तुम्हाला त्यामुळे अंदाज येईल की तुम्ही कशा प्रकारे मूर्तींना सजवू शकता. आणि इथे 2 बाळं सुद्धा इथे ठेवलेली आहेत. तर तिन्ही प्रकारच्या साईज मध्ये इथे मूर्ती ठेवलेल्या आहेत. जर तुम्हाला फेटा जर हवा असेल तर तो सुद्धा महालक्ष्मीला सजवण्यासाठी इथे फेटा सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. तर खूप सुंदर प्रकारे इथे सजवून मूर्ती ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. हे तुम्ही पाहू शकता की देवी आईच्या पावलांमध्ये सुद्धा दादांकडे व्हरायटी आहे. ही पहिली 2 जी छोटी पावलं आपण पाहत आहोत ती बाळांची आहेत आणि ही कापडी पावलं आहेत ती देवी आईसाठी आहेत. तसंच तुम्ही पीओपी मध्ये सुद्धा पाहू शकता आणि फायबर मध्ये सुद्धा इथे पावलं उपलब्ध आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की अलंकार घातलेले आहेत, देवीला पैंजण घातलेली आहेत, जोडवी घातलेली आहेत. तर अशा प्रकारे सजवलेली पावलं सुद्धा इथे उपलब्ध आहेत. मुखवट्यालाच मॅचिंग अशा त्याच शेडमध्ये गौराईची आणि त्यांच्या बाळांची पावलं सुद्धा या दुकानामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये फायबरमध्ये, मातीमध्ये, तसेच तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन मध्ये नेण्यासाठी सोय व्हावी यासाठी कापडी सुद्धा पावलं इथे तुम्हाला ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत. अगदी 2.5 फुटापासून ते 4 फुटांपर्यंतच्या बॉडी यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. गौरीचे हे बॉडी पार्ट तुम्ही डिसमेंटल सुद्धा करून ठेवू शकता. हे अवयव पूजा झाल्यानंतर व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवून द्यायचे आणि पुढच्या वर्षी तुम्ही ते पुन्हा वापरू शकता. फक्त आपल्याला हाताळणी करताना व्यवस्थित अशी काळजी घेऊन हाताळणी करावी लागेल. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे स्टँड सुद्धा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला बैठी जर गौरी करायची असेल तर त्याच्यासाठी हा छोटासा स्टँड आहे आणि इथे एक मोठा स्टँड आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्याला तुम्ही हात खोचू शकता. जे कापडाच्या बॉडीचे असतात, जे कापडाच्या मटेरियलचे जे हात असतात ते ह्या स्टँडला तुम्ही लावू शकता. तसा मोठा असा स्टँड आहे. ते अशा प्रकारचे हात उपलब्ध आहेत इथे, तुम्ही बघू शकता. हे हात तुम्ही ह्या स्टँडला लावू शकता इथे. तरी 3.5 फुटाचा असा हा स्टँड आहे आणि हे हात तुम्ही त्याला जॉईन करू शकता आणि बाकी तुम्ही साडी, वस्त्र हे घालून, अलंकार घालून ही देवी सजवू शकता. आणि वरती त्याला मुखवटा लावण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे. तर अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड, वस्त्र, तसंच तुम्हाला मुखवटे मिळतील. त्याशिवाय देवीला सजवण्यासाठी तुम्हाला अलंकार सुद्धा इथे मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र, गजरे, सगळ्याच गोष्टी इथे देवी आईला सजवण्यासाठी एकाच दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. अगदी 2.5 फुटापासून ते 4 फुटांपर्यंतच्या बॉडी यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. गौरीच्या पूजनामध्ये तिच्या साज शृंगाराला सुद्धा तितकेच महत्त्व आहे. यासाठी या दुकानामध्ये तोडे, बांगड्या, मोत्याचे कानातले, झुमके, बिंदी, तसेच गळ्यातले वेगवेगळ्या प्रकारचे हार, मंगळसूत्र, नथ, ठुशी, बोरमाळ, कोल्हापुरी साज, लक्ष्मीहार अशा पारंपरिक दागिन्यांमध्ये विविधता पाहायला मिळते. याशिवाय जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा जर तुम्हाला इतर पूजेसाठी नारळाला लावण्यासाठी जर देवी आईचे मुखवटे हवे असतील तर ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत. तुम्ही बघू शकता अंबाबाईचा इथे मुखवटा आहे, एकविरा आईचे सुद्धा इथे मुखवटा उपलब्ध आहे. तर असे सुद्धा मुखवटे तुम्ही देवी आईसाठी इथे घेऊ शकता. तुळजाभवानी आईचा सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा इथे मुखवटा आहे.
ह्याचा सुद्धा एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता की ह्यांच्याकडे ह्या मुखवट्यांमध्ये किती व्हरायटी उपलब्ध असते. सध्या आपण पाहतो की गणपतीच्या डेकोरेशनच्या मागे मागच्या बाजूला देवीचे पीओपीचे मुखवटे लावून त्याला साडी चोळी नेसवली जाते आणि सजावट केली जाते. तर ह्याच ट्रेंडचा विचार लक्षात घेता इथे तुम्हाला मुखवटे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे खूप व्हरायटी आहे आणि तुम्हाला सुद्धा जर असं डेकोरेशन करायचं असेल तर असे मुखवटे तुम्ही इथून खरेदी करू शकता. या दुकानामध्ये तुम्ही बघू शकता की अमरावती पॅटर्न मधील खळी असणारे गौरीचे सुंदर आणि रेखीव असे डोळे असलेले गौरीचे मुखवटे आपल्याला बघायला मिळतात. तसेच मॅट फिनिशिंग मधील अगदी जिवंतपणा असणारे हे सुंदर आकर्षक असे मुखवटे आपल्याला अत्यंत वाजवी दरामध्ये या दुकानामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही या मुखवट्यांचे फिनिशिंग पाहू शकता की किती सुंदर असे या देवीचे डोळे आहेत आणि अगदी जिवंतपणा या डोळ्यांमध्ये आपल्याला जाणवतो, कारण यामध्ये लेन्स लावल्यासारखे यांच्या डोळ्यामध्ये चमक आपल्याला बघायला मिळते. या दुकानामध्ये कुरिअरची सुद्धा सोय उपलब्ध आहे. घेतलेल्या वस्तू व्यतिरिक्त तुम्हाला कुरिअरचे चार्जेस पेड करावे लागतील आणि संपूर्ण भारतभर यांची कुरिअरची सेवा उपलब्ध आहे. गणपतीसाठी तसेच गौराईच्या आजूबाजूला ठेवण्यासाठी डेकोरेशनचे साहित्य सुद्धा यांच्याकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळते. हे शॉप म्हणजे वन स्टॉप सोल्युशन आहे. डिटेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलाच आहे. याशिवाय तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही हा ॲड्रेस पाहू शकता. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसा मित्रांनो. धन्यवाद.